नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुमचं आपल्या MPSC UPSC ट्रिक्स चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तुम्हाला माहितीच आहे आत्तापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी एकदम ट्रिक्सच्या स्वरूपात किंवा एकदम मजेशीर गोष्टीच्या स्वरूपात कशा लक्षात ठेवू शकतो ते बघितलं. आपण आज एक अतिशय महत्त्वाच्या पॉईंटवर डिस्कस करणार आहोत. भारतामधील सिंधू नदी हे तुम्हाला माहितीच आहे की याच्यावर बरेच क्वेश्चन विचारतात. त्याचे उगम कुठे असतो किंवा त्याची लांबी रुंदी किंवा तिच्या नद्याच्या उपनद्या किंवा ती कशी वाहते, कुठे वाहते, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पण व्हिडिओ जास्त मोठा होण्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये सिंधू नदीच्या उपनद्या ह्या कव्हर करणार आहे. चला तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तुम्हाला तर माहिती आहे सिंधू नदी ही कैलास पर्वताच्या उत्तरावर बोकरचू हिमनदी या इथून उगम पावते आणि तिबेटच्या मानसरोवराजवळ तिचं स्थान आहे. तर ती तिबेटमधून वाहत वाहत पुढे भारतामध्ये येते आणि भारतामधून परत खाली तसेच पाकिस्तानमध्ये येऊन अरबी महासागर समुद्राला मिळते. हे तुम्हाला माहितीच आहे. तर आपण वेळ न घालवता त्याच्या उपनद्या बघू. तर सिंधू नदीला उजव्या किनाऱ्याने कोणत्या उपनद्या मिळतात त्या इथे मी तुम्हाला दाखवल्यात. जसं की पहिल्यांदा सुरुवात बघूया आपण. गोरतांग ही एक उपनदी आहे. नंतर नुब्रा ही एक नदी आहे. नंतर झॉब गोमल ही एक उपनदी आहे. नंतर द्रास ही एक उपनदी आहे. झास्कर ही उपनदी आहे. सुरू ही एक उपनदी आहे. शिगार ही एक उपनदी आहे. धर ही एक उपनदी आहे. आस्तर ही एक उपनदी आहे. गिलगिट ही उपनदी आहे. शोक ही उपनदी आहे. हुझा ही एक उपनदी आहे आणि काबूल या एवढ्या साऱ्या उपनद्या सिंधू नदीला उजव्या किनाऱ्याने मिळतात. तर एकदम मजेशीर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या तेरा तेरा उपनद्या जवळजवळ. तर त्या एकदम मजेशीर कशा लक्षात ठेवायच्या, तर तुम्हाला मी ट्रिक्स बनवल्यात. तुम्हाला माहिती आहे हे एक माझ्या भूगोल UPSC MPSC ट्रिक्स बुक आहे, त्याचं हे पेज आहे. तर अशाच मी उपनद्या एकदम गोष्टीच्या स्वरूपात त्याला बनवलंय. ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सगळ्या दिसत आहेत ह्या असं हे जे मैरपी कंस दिसतात ते ट्रिक्समध्ये काय काय शब्द वापरले ते तुम्हाला दिसते की जसं की गोरतांगला गोरी हा एक शब्द वापरलाय. जॉब गोमलसाठी जॉब म्हणजे जॉब गोमलमध्ये आपल्याला समजतं की जॉब सारखं ते उच्चार होत आहे. द्रासमध्ये तुम्हाला माहिती आहे की दास सारखं वाटतंय. झास्कर म्हणजे जाकार. झास्कर असं जाकार सुरू कर किंवा सुरू म्हणजे स्टार्ट कर किंवा शिगार म्हणजेच तुम्हाला ते सिगार सारखं असते. म्हणजे एक अशा ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे परीक्षेत आल्या तर सपोज तुम्हाला ते एकदम लवकर कशा लक्षात राहतील, म्हणजे ते शब्द तुम्हाला पिक करायला कसे लवकर लक्षात येतील, तर त्यासाठी एक आपण ट्रिक्स बघणार आहोत. तर चला ट्रिक्सला सुरुवात करूया. एक मजेशीर गोष्ट बनवली मी या सगळ्या उपनद्या पाठ करण्यासाठी. जसं की एक एक्झाम्पल घ्या किंवा एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभा करा की एक सिंधुताई सपकाळ किंवा आपल्या सगळ्यात फेमस म्हणजे सिंधू नदी म्हणजे आपल्याला तेव्हा सिंधुताई सपकाळ किंवा एक सिंधू नावाची मुलगी आहे समजा. आणि तिला ती एकदम गोरी अशी मुलगी आहे, म्हणजे गोरी तुम्हाला जे सिंधुताई सपकाळ पण अशा गोऱ्या आहेत. आणि त्यांना काय करत असतात, त्यांना कुणाला पण जॉब देण्याची किंवा कुणाला पण मदत करण्याची एक त्यांचा स्वभावच असतो की मदत वगैरे करायचा असतो. तुम्हाला ते तर माहितीच आहे. आणि मग ते त्यासाठी एक नुब्रा नावाचं म्हणजेच एक नुब्रा नावाचा एक माणूस असतो, त्याला जॉबवर ठेवतात. तर म्हणून तर त्याच्यानंतर काय होतं, जॉबवर ठेवल्यानंतर मग तो जॉब ठेवला म्हणजे त्याला एक कार चालवण्याचा ड्रायव्हर म्हणून असं एक जॉब देतात. मग असंच करत करत ते काय होतं, तर ते एकदा कार कार चालू कर कार चालू करण्यासाठी सांगतात. तेवढ्यात तो जो ड्रायव्हर असतो झुब्रा नावाचा, तर तो काय करतो तिथे सिगरेट ओढत असतो आणि सिगरेट ओढल्यामुळे काय होतं गाडीमध्ये धूर होतो. आणि धूर झाल्यानंतर काय होतं, मग जेव्हा सिंधू त्यात बसते गाडीमध्ये, तेव्हा तिला काय होते असं वॉमिटिंग सारखं किंवा एकदम गिला म्हणजे मळमळ सारखं होतं. त्यामुळे काय करते ते पूर्ण तिथे वॉमिटिंग करते म्हणजेच उलटी करते त्या शीट कव्हरवर. शीट कव्हर म्हणजे अस्तरलाच आपण शीट कव्हर म्हणतो. तर मग त्यानंतर काय होतं, मग ते झुबराला एवढा शोक होतो म्हणजेच एकदम दुःख होतं की आपण सिगरेट ओढलं ते व्यवस्थित नाही केलं किंवा असं.
तर ही एक तुम्हाला साधी मी एक गोष्ट सांगितली की अशानुसार एक असं होईल. तर मग एकदम ट्रिक्स कसे बनवायचे म्हणजे ट्रिक्स किंवा ती आता ही गोष्ट तुम्हाला रिपीट करून सांगतो एक म्हणजे तुम्हाला ते शब्द आठवले. सपोज तुम्हाला शब्द आठवले तर ते शब्द कसे पाठ करतात पाठ करण्यापेक्षा ते ट्रिक्स कशी लागू होईल ती सांगतो. एक गोरतांग म्हणजेच एक गोरी अशी सिंधू आहे बरोबर. एक गोरी कशी सिंधू कशी होती गोरी होती ती काय करते नुब्रा नावाच्या एक माणसाला काय करते ड्रायव्हर म्हणून जॉब देते. जॉब गोलमध्ये एक जॉब देते बरोबर. सिंधू नावाची एक गोरी मुलगी काय करते नुब्रा नावाच्या याला जॉबवर ठेवते. मग त्यानंतर काय करते ती म्हणते जा जा कार चालू कर म्हणजे जॉबवर ठेवल्यानंतर म्हणते झासकर म्हणजे जाग कार चालू कर. नंतर काय होते चालू कर म्हणजेच सुरू कर. सुरू ही एक नंदी आहे बरोबर. सुरू कर म्हणजेच कार सुरू करायला सांगते. मग तो काय करतो ड्रायव्हर काय करतो त्या गाडीमध्ये शिगार ओढत असतो. शिगार ओढल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं धर म्हणजे धूर होतो म्हणजे गाडीमध्ये पूर्ण धूर होतो आणि धूर झाल्यामुळे काय होतं मग सिंधूला काय होतंय एकदम गिला गिला म्हणजेच एकदम मळमळ झाल्यासारखं होते आणि ती काय करते उलटी करते आणि पूर्ण काय करते याचं शीट कव्हर म्हणजे गाडीचं शीट कव्हर काय करते पूर्ण ओलं करून टाकते म्हणजे गिला गिला करून टाकते. आणि मग हे आपण नंतर काय होतो त्या ड्रायव्हरला म्हणजे झुबऱ्याला काय होतं शोक होतं की आपण सिंधुताईच्या गाडीमध्ये सिगरेट ओढला किंवा तर मग त्याच्यामुळे तो काय करतो कबूल करतो तिला की माझ्याकडून चूक झाली वगैरे की कबूल करतो म्हणजेच काबूल नदी आहे. आणि मग नंतर तिथं काय होतं द्रास म्हणजेच दास बनतो. तुम्हाला आता एक याच्यानुसार एक समजलं असेल की आता ही गोष्ट तुम्हाला समजली असेल की एक सिंधुताई वगैरे आहे तिथं ड्रायव्हर वगैरे ठेवतो किंवा नंतर सीट कव्हर वगैरे किंवा म्हणजे तुम्हाला परीक्षेत काय कसं हे ट्रिक्स लक्षात येईल की तुम्हाला एक गोष्टीच्या स्वरूपात लक्षात राहील की सपोज तुम्हाला विचारलं की अस्तर अस्तर ही उपनदी कोणत्या ह्याची उपनदी तर तुम्हाला समजेल की हां अस्तर म्हणजे काय हां ते सिंधुताईंनी काय केलं होतं अस्तरवर उलटी केली होती किंवा ओमिटिंग केलं होतं त्याच्यामुळे काय होतं ते गिला गिला झालं होतं एकदम. मग सपोज तुम्हाला एक शिगार नावात आली शिगार उपनदी कोणत्या शिगार ही उपनदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर तुम्हाला लगेच कळेल की हां ते सिंधुताई होते तेव्हा तिच्या ड्रायव्हरने काय केलं होतं शिगार ओढली होती. तर तुम्हाला ते त्याच्यानुसार कळेल की एक जॉब गोमल ही नाव विचारलं तुम्हाला जॉब गोमल ही नदी कोणत्या उपनदी आहे तर तुम्हाला अशा बऱ्याच उपनद्या आणि नद्या दिल्या जातील मग तुम्हाला जोडे लावा वगैरे त्यानुसार जॉब गोमल ही नदी आली तर तुम्हाला कळेल की हां सिंधुताईंनी हे सिंधू नदीची उपनदी कारण सिंधुताईंनी काय केलं होतं एक कोणाला तरी जॉब दिला होता जॉब दिला होता जॉब गोमल जॉब म्हणजेच जॉब दिला होता म्हणजे एक नोकरी दिली होती असं तुम्हाला एकदम थोडं थोडं जरी आठवलं म्हणजे ट्रिक जरी आठवली किंवा ही गोष्ट तुम्हाला एक डोळ्यासमोर एक गोष्ट निर्माण झाली असेल किंवा डोळ्यापुढे एक चित्र निर्माण झालं असेल की ह्या उजव्या किनाऱ्याने कोणत्या कोणत्या नद्या येऊन मिळतात. म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी असं आहे की हे शब्द तुम्हाला ABCD न जसं की गोरातांगचं गो, नू, झा, झॉ, दॉ असं पाठ करण्यापेक्षा जर तुम्हाला शब्दानुसार पाठ केले तर तुम्हाला ते शब्द लक्षात राहणे आणि ते गोष्टीच्या स्वरूपात जर पाठ केले तर तुम्हाला ते परीक्षेत पण एकदम कमी वेळात तुम्हाला ते लवकर पीक होतील की हां हे गोष्टीमध्ये ह्या गोष्टीमध्ये सिंधुताईच्या गोष्टीमध्ये हे शब्द होते आणि सिंधुताईच म्हणजेच काय की सिंधूच्या हे उपनद्यात तुम्हाला याच्यातले कोणत्या गोष्टी अवघड वाटतात ते सांगा की कारण जसं की आता तुम्ही माझ्या समोर नसल्यामुळे मला तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही जर माझा सेमिनार वगैरे तुम्ही अटेंड केला तर तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल. एक तुम्हाला अजून एकदा सांगतो परत एकदा सपोज तुम्हाला काही गोष्टी आठवल्या सपोज परीक्षेत विचारल्या की शोक नदी होती शोक नदी ही कोणत्या नदी उपनदी आहे तुम्हाला लगेच समजून येईल की हां सिंधू नदीच्या ड्रायव्हरला काय झालं होतं शोक झाला होता म्हणजे दुःख झालं होते कारण त्याने सिगरेट ओढली होती किंवा सिगार ओढली होती. नंतर काबूल ही उपनदी कुणाची सिंधू नदीची का कारण त्यांनी दासनीच काय केलं होतं कबूल केलं होतं. तर म्हणजे असं तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने गोष्टीच्या स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला एकदम इझी जाईल आणि तुम्हाला हे दिसतंय की ही पूर्ण मी गोष्ट बनवली ट्रिक्सनुसार ट्रिक्सनुसार सगळी गोष्ट बनवली आणि तुम्हाला एक बाजूला समजण्यासाठी म्हणजे एक चित्राच्या स्वरूपात मी चित्राच्या स्वरूपात पण ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या त्यामुळे तुम्हाला एकदम इमॅजिन करायला किंवा तुम्हाला ते चित्र डोळ्यापुढे आणण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीत मी या गोष्टी टाकलेल्या. तुम्हाला माहिती आहे की माझं भूगोलचं ट्रिक्स बुक आहे की ते मार्केटमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे. पुण्यामध्ये सर्व मुलांनाही माहिती आहे की खूप
मजेशीर आणि परीक्षेमध्ये 15 ते 20 मार्क सहज मिळवून देणारं हे पुस्तक आहे. तुम्ही बघू शकता की याचे तुम्ही अनुक्रम आणि एकदम सुरुवातीला एकदम स्वस्त दरामध्ये ठेवलेलं आहे ते पुस्तक. पुणे, कोल्हापूर, सांगली, नंतर औरंगाबाद, नंतर लातूर, परभणी आणि बीड या ठिकाणी बुक सेंटरवर ते उपलब्ध आहे आणि तुम्ही ऑनलाईन पण Amazonवर किंवा Cart91वर किंवा शॉर्ट बुक सेंटर याच्यावर पण ते उपलब्ध आहे पुस्तक. म्हणजे तुम्ही एकदा बघू शकता की एकदम स्वस्त दरामध्ये आणि पूर्ण पुस्तक तुम्ही अनुक्रमणिका पण एकदम पॉज करून बघू शकतात की भारताचा भूगोल, प्राकृतिक भूगोल, जगाचा भूगोल, नंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण एकदम एकदम सर्व गोष्टी एकदम टेबल फॉर्मॅटमध्ये टाकलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता परीक्षेच्या दिवशी पण हे रिव्हिजन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या शेवटच्या दिवशी पण तुम्ही नोट्स टाईप्स प्रमाणे पण हे पुस्तक यूज करू शकता आणि एकदम डिटेल्स डेटा टाकलेला आहे. म्हणजे फॅक्च्युअल डेटा टाकले असल्यामुळे पुस्तक एकदम मजेशीर आणि एकदम सुटसुटीत आणि एकदम चित्राच्या स्वरूपात आणि टेबलच्या फॉर्मॅट असल्यामुळे तुम्हाला ते नक्कीच आवडेल. तुम्ही जर पुस्तक बघितलं नसेल तर एकदा नक्की बघा आणि तरुण पिढीला जसं पुस्तक लागतं त्या त्या प्रकारे मी पुस्तक बनवलं आहे. एकदम मजेशीर आणि एकदम नवीन प्रकारे पुस्तक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक विनंती होती की इंग्लिश आणि मराठी हे व्याकरण जरा तुम्ही थोडं परफेक्ट करा. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये ते विचारलं जातं आणि एक रिक्वेस्ट होती की दररोज सकाळी 10 इंग्लिशचे शब्द पाठ करा. म्हणजे तुम्हाला इंग्लिश हा विषय पण एकदम सोपा जाईल. आणि आणि तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की पावसाळ्याचे दिवस आहेत. पाणी वगैरे स्वच्छ पीत जा. कारण बरेच साथीचे आजार पसरत आहेत आणि त्याच्यामुळे पाणी वगैरे थोडं गाळून किंवा उकळून पीत जा. त्याच्यामुळे तुम्हाला आजार नाही होणार आणि तुम्ही अभ्यासाकडे तुमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन होईल. कारण तुमची तब्येत चांगली तर तुम्ही अभ्यास व्यवस्थित करू शकता. थँक यू. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आणि अशाच ट्रिक्स किंवा गोष्टीच्या स्वरूपात तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी कव्हर करणार आहे. तुम्हाला जर काही अडचणी किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आले तर मला तुम्ही कधी पण विचारू शकता. तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर काही तुम्हाला सजेशन असेल, डाऊट्स असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता. आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी नवीन टाकलेले व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील किंवा तुम्ही ते पाहू शकता. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.